नमस्कार सर्वजण. नमस्ते संदीप पाटील, रवी, प्रशांत, सुनीता, स्वप्नील, दयानंद, अतुल, जय हिंद, प्रवीण, नमस्कार. हॅलो मेघा आंटी. गुड इव्हनिंग अमोल. हॅलो प्रेरणा. नमस्ते हरकेश. आवाज व्यवस्थित आहे? गुड इव्हनिंग दीपाली, सागर, प्रवीण, सोमनाथ, चेतन, जय शिवराय, जय हिंद. गुड इव्हनिंग तुषार. हॅलो केदार. आपण एक 2 मिनिटं थांबूयात आणि नंतर आपण सेशनला सुरुवात करूयात. खूप लोक आता जॉईन होत आहेत. आपण एक 2 मिनिटं अजून वाट पाहूयात आणि नंतर आपण सेशन चालू करूयात. नमस्कार सर्वजण, कसे आहात? आणि सर्वप्रथम आपण इतिहासाच्या पानातून यांचे आभार मानून मी माझे सेशन चालू करते. आजचा विषय महाराष्ट्राच्या इतिहासातील महिलांचे योगदान आणि त्यांच्याकडून घ्यावयाची प्रेरणा आणि त्याचबरोबर पोलीस भरतीवरती मार्गदर्शन. मी मुद्दामूनच इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील महिला हा विषय निवडला. काही लोकांचे काही प्रश्न येत आहेत, तर मी सर्वांना विनंती करते, आपण प्रश्न उत्तर हे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये घेऊयात. आपण हळूहळू मी कसं आहे विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करत जाईन. त्यातून जर तुम्हाला काही अडचणी काही प्रश्न निर्माण झाले असतील तर ते तुम्ही शेवटच्या टप्प्यात आपण प्रश्न घेऊयात आणि त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन.
सेशन चालू असताना जर कोणी प्रश्न वगैरे विचारले तर ते माझ्याकडून स्किप होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मी माझ्याकडून ही नम्र विनंती आहे तुम्हाला की तुमचे जे प्रश्न असतील ते कृपया या सेशनच्या शेवटामध्ये येऊ देत, कारण मग तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील. तर म्हटल्याप्रमाणे इतिहास हा विषय घेतला, याचं कारण इतिहासातून आपल्याला शिकायला भेटते आणि आपण आपलं वर्तमान घडवू शकतो. महाराष्ट्रातील इतिहासातील महिला, त्यावेळचा काळ आठवा. फक्त महिलांनीच नाही तर सर्वांनी विचार करण्यासारखा होता. असा काळ जिथे स्त्रीला स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्थान, स्वतःचा मान, स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता नव्हती, अधिकार नव्हता. एवढंच काय, एक स्त्री म्हणून जन्माला यावं किंवा एक स्त्री म्हणून जन्म द्यावा हा सुद्धा अधिकार नव्हता. स्त्री ही सहनशीलतेची मूर्त आहे, पण तिच्या या सहनशीलतेच्या मागे एक सशक्त आणि एक संघर्ष करण्याची जिद्द आहे. या गुणांमुळेच अत्यंत प्रतिकूल अशा सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत सुद्धा तिने संघर्ष केला आणि सध्याच्या स्त्रियांना एक मानाचं स्थान मिळवून दिलं. तिच्या या संघर्षामुळे आधुनिक स्त्रीला तिचं अस्तित्व मिळालं. आज आपण स्त्री म्हणून जे आपल्याला दिवस आलेले आहेत ते या स्त्रियांच्या संघर्षामुळे, यांनी केलेल्या क्रांतीमुळे आपल्याला हे दिवस दिसत आहेत. आपल्याला मिळालेले धैर्य, साहस, शहाणपण, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, हे स्त्रीधन आपल्याला आपल्या परंपरेने मिळालेले आहे. त्यामुळे इतिहासातील महिलांचे हे योगदान खूपच महत्त्वाचे आहे. माझ्या मते सर्वात मोठे योगदान जे असेल तर ते आहे स्त्री शिक्षणाचा. अर्थात स्त्री शिक्षणाचे आद्यजनक महात्मा फुले यांना आपण म्हणतो, पण त्यांच्याच बरोबरीने संघर्ष केलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, ज्यांनी त्यांचे स्वतःचे संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी व्यतीत केले. त्यांनी त्या काळात केलेल्या संघर्षामुळे, त्यांनी त्या परिस्थितीला दिलेल्या ज्या प्रकारे तोंड दिले, त्यांच्या साहसाला, त्या धैर्यामुळे आज आपण शिक्षणामध्ये स्त्रियांची प्रगती पाहू शकतो, स्त्रियांचा वाटा पाहू शकतो. शिक्षणामुळे आज आपल्याला एक प्रतिष्ठा आहे, पद आहे. आणि
ज्या प्रकारे त्यांनी संघर्ष केला, कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आत्मविश्वासाने त्यांनी त्यांची लढाई जिंकली, त्याचे फळ म्हणजे आजच्या आधुनिक स्त्रिया. संघर्ष कोणाला चुकला नाही, सर्वांना संघर्ष करावा लागतो आणि हेच प्रथम सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आहे. त्याचबरोबर संघर्षाला आत्मविश्वासाने तोंड देणे. आत्मविश्वास खूप महत्वाचा. तुमची परीक्षा असो किंवा तुमच्या जीवनातला कुठलाही कठीण प्रसंग असो, आत्मविश्वास हा असलाच पाहिजे. आत्मविश्वास असेल तर तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या अडचणींना तोड देण्याची, त्याला आपण सोल्युशन्स शोधू शकतो. पण निराश होऊन, हताश होऊन जर तुम्ही बसला तर तुमच्या समोर खुला असलेला मार्ग सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. मी मुद्दामून संघर्ष, आत्मविश्वास हे शब्दांवरती जास्त स्ट्रेस देते, कारण जो आपला दुसरा टॉपिक आहे पोलीस भरती, त्याच्याशी पण हे रिलेटेड आहे. म्हटल्याप्रमाणे माणसाला संघर्ष चुकतच नाही. आयुष्याची परीक्षा असो किंवा आपल्या शैक्षणिक याच्यातली परीक्षा असो, परीक्षा म्हटलं की संघर्ष आला, अडचणी येतात, त्यांना आपण तोंड कसं द्यायचं, त्याच्यावरती आपण मार्ग कसे शोधायचे. बऱ्याच महिलांना, बऱ्याच पुरुषांना देखील, मुलांना, मुलींना ह्या पोलीस भरतीचे साधारणतः या डिसेंबर महिन्यात 2020 डिसेंबरला ही पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. तर त्याच्या अनुषंगाने तयारी करताना त्यांना आत्ताच खूप अडचणी येत आहेत. काही आर्थिक आहेत, काय त्यांच्या सामाजिकही असू शकतील. तर आपण नेहमी सांगितल्याप्रमाणे इतिहासातील या व्यक्तींचे अडचणी, त्यांनी केलेला संघर्ष निदान वाचावा तरी. आणि आपण वाचलाही आहे, ऐकलाही आहे, पण तो परत आठवावा. त्यांना कोणत्या पद्धतीच्या अडचणी आल्या होत्या, त्यांनी कसं त्याच्यावरती मार्ग काढला. आपल्यालाही मार्ग काढता येतो, मार्ग सुचावे लागतात. तर आत्मविश्वास हा आपल्यामध्ये असायला हवा. आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे. तो कसा होऊ शकतो, तर एखाद्या गोष्टीचा आपण जर नॉलेज घेतली, माहिती घेतली, तर आपल्याला त्या गोष्टीबद्दल एक आत्मविश्वास निर्माण होतो. किंवा एखाद्या सिच्युएशनचा आपण अभ्यास केलेला असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला ते सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, त्याचा आपण सगळ्या चारी बाजूनी त्याचा विचार केला असेल, तर आपण आत्मविश्वासाने त्याच्यातून बाहेर पडू शकतो. का तर आपल्याला त्याचं पूर्ण माहिती घेतलेली असते, आपण पूर्ण त्याचं नॉलेज घेतलेले असतं. त्याच्यावरती कोणकोणते प्रश्न येऊ शकतात, काय काय त्याच्यावरती अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यातून मार्ग कसा काढायचा याचा पूर्ण विचार केलेला असतो. त्याच प्रकारे तुम्हाला जे पोलीस भरतीसाठी सुद्धा माहिती गोळा करायची आहे, पूर्ण त्याचं नॉलेज घ्यायचं आहे. बरेच विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये अपात्र ठरतात. का तर बऱ्याच जणांना त्याची योग्य माहिती नसते. आता वारंवार आपल्या न्यूज मधून सुद्धा, बातम्यांमध्ये, फेसबुकवर, सोशल मीडिया थ्रू बऱ्याच वेळा येतं की पोलीस भरती ची मोठी जाहिरात निघणार आहे, पोलीस भरती होणार आहे. तर आता जर माहिती पडलेलं आहे आपल्याला की पोलीस भरती येणारच आहे, ती आज ना उद्या तर आहेच, मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही माहिती गोळा करायला पाहिजे आहे. कधी होणार, कशी होणार, काय पात्रता असावी, काय अट असावी, काय वय असावं, काय त्याच्यासाठी तयारी करावी, काय अभ्यास असावा, कसा अभ्यासक्रम असेल, त्याचा
त्याची तयारी कशी करावी, कुठून अभ्यास चालू करावा, याचा सगळा विचार तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल की या वर्षी होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये मी पात्र ठरणार. म्हणून वारंवार मी आत्मविश्वास आणि संघर्षाचा जोर देत आहे. आणि फक्त सावित्रीबाई फुलेच नाहीत, तर राजमाता जिजाऊ, ज्यांनी भावनांना, नात्यांना बाजूला ठेवून स्वतःच्या कर्तव्याला महत्व दिलं. त्यांनी स्त्रियांना त्यांचा मान, अधिकार, स्थान दिलं. त्याचबरोबर महाराणी अहिल्याबाई होळकर, त्यांनी सुद्धा महिलांसाठी काही हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्या एक उत्तम शासक म्हणून सुद्धा मानल्या जातात. आणि एवढेच नाही आहेत, अशा बऱ्याच महिला आहेत. आनंदीबाई गोपाळ, रमाबाई आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई, हिरकणीचं नाव सुद्धा मी इथे मुद्दामून नमूद करेन, कारण आपण हिरकणी बद्दल ऐकून आहोत की कशी ती मुलाच्या ओढीनं कोणी असं मनातही किंवा कोणाच्या विचारातही नव्हतं की असा कड्यावरून ती उतरून तिच्या घरी जाऊ शकते. म्हणजे तिची ओढ, ज्या प्रकारे तिची ओढ मुलासाठी होती, त्याच प्रकारची ओढ, जिद्द आपण आपल्या ध्येयासाठी ठेवली पाहिजे आहे. जर आपण ध्येय गाठायचं म्हटलं तर आपल्या समोर तीच ओढ असायला पाहिजे की जोपर्यंत ते ध्येय मी गाठत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पण त्याच्यासाठी पुन्हा आपण पहिल्याच मुद्द्यावर येतो की त्याच्यासाठी पूर्ण माहिती, पूर्ण तयारी आपली झाली पाहिजे. म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला पात्र ठरायचं असेल तर आपण अपात्र ठरणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. तर आपण अपात्र कसे नाही ठरणार, तर त्या स्पर्धेची, त्या परीक्षेची आपण व्यवस्थित माहिती घेतल्यानंतरच. पोलीस भरती सर्वात महत्वाचं याच्यामधील पात्रता. आपल्याला काय काय याच्यामध्ये पात्र ठरण्याकरिता काय काय गरजेचं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे. सर्वप्रथम याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, तर पोलीस भरतीसाठी 12वी पास हे असणं गरजेचं आहे. 12वी आपण कोणत्याही शाखेचे असले आणि 12वी उत्तीर्ण असेल तर आपण पोलीस भरतीसाठी पात्र आहोत. पण सध्याच्या स्पर्धेमध्ये फक्त 12वीच पास झालेले मुलं नाही आहेत, तर काही ग्रॅज्युएट आहेत, डिप्लोमा, डिग्री होल्डर आहेत, इवन काही डॉक्टर सुद्धा आता पोलीस भरतीमध्ये उतरत आहेत. त्यामुळे स्पर्धा ही फार अवघड आहे. त्यामुळे याच्यात जर आता आपल्याला तयारीनेच उतरलं पाहिजे आहे, सगळी माहिती घेऊन उतरलं पाहिजे आहे. तर शैक्षणिक पात्रता तर समजली आपल्याला की 12वी पास आपल्याला असायला हवं. कोणत्याही शाखेचा 12वी पास आपण या परीक्षेसाठी आपण पात्र आहोत. त्याच्यानंतर येते वय. 18 ते 28 वय असणारे मुलं किंवा मुली याच्यासाठी पात्र असतील.
पण जे कोणी आरक्षण घेत असतील त्यांच्याकरिता 33 वयाची मर्यादा आहे. त्याच्यानंतर महत्वाचं येतं ते शारीरिक पात्रता. खूप महत्वाचं आहे. त्याचा माझा स्वतःचा एक अनुभव याच्यामध्ये सांगेन मी. शारीरिक पात्रता मुलांसाठी 165 सेंटीमीटर उंची, मुलांसाठी 165 सेंटीमीटर उंची, त्याचबरोबर त्यांची छाती कमीत कमी 79 सेंटीमीटर आणि फुगवून किमान 5 सेंटीमीटर तरी झाली पाहिजे. जर त्यांचा या दोन्हीपैकी एकामध्येही जर ते जे काही क्रायटेरिया दिला आहे ते जर पूर्ण करू शकले नाहीत तर ते त्याच्यामध्ये अपात्र ठरतात. मुलींना 155 सेंटीमीटर उंची ही शारीरिक पात्रता आहे. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझा अनुभव म्हणजे 2011 साली मुंबईमध्ये जेव्हा भरती चालू होती त्यावेळेस आम्ही सुपरविजन ऑफिसर्स होतो तिथे. तर काही मुलींची उंची ही 155 सेंटीमीटर मुळातच भरत नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी इकडे येऊन प्रयत्न केला आणि नंतर उंची बसत नाही म्हणून निराश होऊन निघून गेले. तर मला त्या मुलींना सांगायचं आहे की मुलांना सुद्धा काही लोकांचं असं होतं की नाही नाही माझी उंची बसतेच आहे. असं नाहीये. आपल्याकडे आपण परीक्षेमध्ये उतरण्यापूर्वी आपण स्वतःची उंची मोजू शकतो. आपण आपली उंची स्वतःला माहिती असायला पाहिजे. जर ती शारीरिक पात्रतेच्या क्रायटेरियामध्ये बसतच नसेल तर तिथे जाऊन परत निराश होण्यामध्ये तुम्ही त्यापेक्षा दुसरा मार्ग तुम्ही निवडू शकता. म्हणजे तिथे होऊन निराश कशाला होता. जर त्यांनी पात्रता ठरवलेली आहे की हे क्रायटेरिया दिलेले आहेत तर ह्या क्रायटेरियामध्ये आपण बसतो की नाही, का उगीच आपल्या मनाची समजूत काढायचं आणि नंतर निराश होण्यापेक्षा आपण आधीच या क्रायटेरियामध्ये मी बसत नाही तर चला माझ्यासाठी दुसरा मार्ग ओपन आहे, मी त्या मार्गावरती जाते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट्स, कागदपत्र. हे पण सेम असं होतं की मुलांना माहीतच नसतात की किंवा ऍड मध्ये सुद्धा सांगितलं जातं की कोणकोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. जेव्हा पोलीस भरतीची ऍड निघते, फॉर्म्स भरले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं जातं की कोणती कोणती कागदपत्र आपल्याला हवी आहेत. तर सर्वात महत्वाचं आहे, सर्वांनी लक्षात घ्या, जे या पोलीस भरतीसाठी उतरणार आहेत सर्वात महत्वाचं आहे ते तुमचे कागदपत्र. कारण जर कागदपत्र पूर्ण नसतील, विहित वेळेतले नसतील तर तुम्ही अपात्र ठरले जातात. त्यामुळे आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आत्तापासूनच तुमची ही काय कागदपत्र लागणार आहेत ती तुम्ही गोळा करा. तहान लागली की विहीर खोदायला लागल्यावर काय अवस्था होणार आपली, त्याच्या आधीच आपण तयारीत असायला हवे. महत्वाचे कागदपत्र, सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे 1 नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, 2 डोमिसाइल सर्टिफिकेट, 3 कास्ट सर्टिफिकेट. हे 3 कागदपत्र ज्या कॅटेगरीजना ज्यांनी आरक्षण फायदा घेत असतील किंवा ज्यांना ह्या 3 सर्टिफिकेट्सची गरज लागते त्यांनी ही सर्टिफिकेट्स तुम्ही काढायला हवेत. माझ्या माहितीप्रमाणे अनुसूचित जाती जमाती
ह्या क्रायटेरियामध्ये असणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी सर्वात महत्त्वाची कागदपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अँड डोमिसाईल सर्टिफिकेट. ओपन कॅटेगरीला डोमिसाईल सर्टिफिकेट, पण जर ओपन कॅटेगरीमधून एका महिलेने किंवा मुलीने फॉर्म भरला असेल तर तिच्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट महत्वाचे आहे. आणि इतर जे मागास प्रवर्ग आहेत किंवा इतर जे क्रायटेरिया येतात याच्यामध्ये, ओबीसी क्लास आहे, SC/BC असेल, तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट असे तिन्ही सर्टिफिकेट्स, हे तिन्ही कागदपत्र तुमच्या फाईलमध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा टप्पा हे कागदपत्र, याच सोबत महत्वाचे अजून 10वी 12वी आणि शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा. ओरिजिनल सर्टिफिकेट्स तर फाईलला लावायलाच हवे, पण त्यासोबत 2 झेरॉक्स सेट सुद्धा आपल्याकडे अटेस्टेड केलेले स्वतःजवळ ठेवायला हवेत. जर मागितले तर तुम्ही तिथल्या तिथे ते देऊ शकता. आपली फाईलच अशी बनवायची एकदम व्यवस्थित. आपण 12वी पास असणार आहोत त्यावेळेस, त्यामुळे आपल्याला एका कागदपत्राचं किती महत्व आहे याची जाणीव नक्कीच असते. त्यामुळे कागदपत्र व्यवस्थित जतन करून ठेवले पाहिजे, विहित वेळेतले असायला पाहिजे आहेत. मागच्या वर्षीचं जर असेल तर या वर्षी चालणार आहे की नाही हे माहिती असायला पाहिजे आहे. त्यामुळे विहित वेळेतलं म्हटलेलं आहे. आणि सध्या ज्या परिस्थितीत आपण आहोत, म्हणजे कोविडचा जो प्रादुर्भाव आपल्या पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे, त्याच्या अनुषंगाने माझं असं तुम्हाला सांगणं असेल की तुमचे हे काही जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची तुम्ही PDF करून तुमच्या मोबाईलला सेव्ह करून ठेवा. इन केस जेव्हा ह्या एक्झाम्स चालू होतील किंवा जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तुमचं, त्यावेळेस ते कदाचित सॉफ्ट कॉपी सुद्धा मागू शकतात. त्यामुळे तुम्ही प्रिपेअर्ड असायला पाहिजे सर्व स्तरावरून, सगळ्या गोष्टीतून, की जर हार्ड कॉपी जर स्वीकारले नाहीत तर सॉफ्ट कॉपी सुद्धा तुमच्याकडे असायला हवेत. सांगितल्याप्रमाणे 2011 साली जेव्हा हे पोलीस भरती चालू होतं, 11-12 साली, त्यावेळेस एक सुपरविजन ऑफिसर म्हणून मी तिथे होतेच. त्यावेळेस उंचीचं जसं तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे काही मुलींची अशी अवस्था होती की त्यांनी कागदपत्र सोबत आणलं नव्हतं. एखाद दुसऱ्या कागदपत्रासाठी मग परत त्यांना थांबवावं लागायचं किंवा तिथे त्यांना अपात्र केलं जायचं. आणि जेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्याला हे कागदपत्र पाहिजे आहे तर आपण ते सोबत कॅरी करायला हवं, आपण सोबतच ठेवायला हवं. मी विसरले, घरी राहिलं, ही अशी कारणं देणे योग्य नाही, कारण आपण एका शिस्तबद्ध खात्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तर शिस्त ही आपल्याला आधीपासूनच असायला हवी. आणि कधीही स्वतःला कोणासमोरही कारण देण्याची वेळ आणू देऊ नका. आपल्याला आपल्या आजूबाजूला, आपल्या मोबाईलमध्ये असंख्य असे मार्गदर्शक आपल्याला मिळत आहेत. पहिल्याचा काळ असा नव्हता, लोकांना मार्गदर्शनच करायला कोणी नव्हतं. आता आहेत, त्याचा तुम्ही फायदा घ्या, व्यवस्थित तयारी करा. खूप सारे अकॅडमीज आहेत जिथे खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते. पोलीस भरती, येणारी पोलीस भरती एक सुवर्ण संधी आहे तुम्हा लोकांसाठी. संधी हातातून जाऊ देऊ नका. शैक्षणिक, शारीरिक, डॉक्युमेंटेशन, वयाची पात्रता सगळं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला.
स्वतः डॉक्युमेंटेशन काढताना स्वतः काळजी घ्या. विहित वेळेतले डॉक्युमेंट्स तयार करा, त्यांचा एक फोल्डर तयार करा, फाईल तयार करून ठेवा की जेणेकरून ऐन टायमाला तुमची पळापळ होणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फॉर्म भरणे. मी स्वतः पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेला नाही, पण माझे एक परिचयाचे मित्र आहेत, त्यांच्या बरोबर जेव्हा मी चर्चा केली तर त्यांच्याकडून मला असं समजलं की पोलीस भरतीचा फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक भरावा लागतो. म्हणजे बाकी गोष्टी तर आल्याच, तयारी, अभ्यास, शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता, डॉक्युमेंटेशन, पण त्याचबरोबर सर्वात महत्वाचं होतं ते फॉर्म भरणं. कोणत्या जिल्ह्यातून आपण पोलीस भरतीसाठी फॉर्म भरत आहे, फार महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला होता. प्रत्येक जिल्ह्यासाठी पद वेगवेगळी, आरक्षणानुसार पद वेगवेगळी, त्याच्यानंतर लागणारा निकाल सुद्धा, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट एका जिल्ह्यापासून दुसऱ्या जिल्ह्याचं वेगळं. म्हणजे तुम्हाला जेव्हा फॉर्म भरणार आहे तेव्हा या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. मागच्या काही पोलीस भरतींचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातून कोणत्या जिल्ह्याचं मेरिट कसं लागलं होतं, तिथे किती पद होती, किती लोकांनी तिथे फॉर्म भरला होता, या सगळ्याचा सारासार विचार करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर आरक्षण, जसे आपले स्पोर्ट्स कोटा असतो, भूकंपग्रस्त लोकांसाठीचा वेगळा क्रायटेरिया आहे, माजी सैनिक म्हणून आहे. तर या सगळ्याचा विचार करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आणि हे फॉर्म भरताना मला असं नक्कीच वाटतं आहे की तुमचं कुठेही चुकू नये, याकरता फॉर्म भरण्यासाठी तरी तुम्ही कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या. त्याच्यानंतरच तुम्ही हा निर्णय घ्या की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या युनिटसाठी तुम्हाला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे. आणि मी तुम्हाला फॉर्म भरण्याचं एक महत्त्व सांगते, कारण माझं पूर्ण 1 वर्ष मी PSI ची एक्झाम दिल्यानंतर मी राज्यसेवेसाठी जो एक फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये फिमेल कॅटेगरीचं रिझर्वेशन मी घेतलं नव्हतं. त्यामुळे माझं पूर्ण मेरिट होतं ते मुलांच्या मेरिटमध्ये मला गणलं जात होतं. त्यामुळे प्रत्येक प्रीला सुद्धा मी मुलांच्या मेरिटमध्येच गणले गेले होते. नंतर मी मेन्ससाठी सुद्धा सेम क्रायटेरिया लागला होता. त्यामुळे माझं फॉर्म भरण्याची ही चूक मला नेहमी आठवते. आणि जेव्हा या सरांबरोबर पण माझं बोलणं झाल्यानंतर मला ते एकदम स्ट्राईक झालं आणि कळालं की किती महत्वाचं होतं. जर आपला फॉर्म मधला एक क्रायटेरिया भरायला चुकला तर तो आपल्याला पूर्ण त्या वर्षाकरिता आपल्याला भुर्दंड भरावा लागेल त्याचा. त्यामुळे आपली तयारी जरी असेल तरी सुद्धा फॉर्म भरायला चुकल्यामुळे आपण पुढच्या बऱ्याच अशा गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही फॉर्म भरताना, सर्व मुलींनी फॉर्म भरताना किमान कोणाचं तरी एक ज्याचं या फॉर्म भरण्यामध्ये किंवा कोणी पोलीस भरतीचं चांगलं नॉलेज असणाऱ्याकडून ते मार्गदर्शन घ्यावं आणि स्वतःचा फॉर्म भरावा. त्याच्यानंतर येते की परीक्षा कोणत्या टप्प्यात होणार आहे, कशा टप्प्यात होणार आहे, त्याचे स्टेजेस काय आहेत हे माहिती असणं पण फार गरजेचं आहे. तुमचं पहिल्यांदा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल, कागदपत्रांची पडताळणी झाली की त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र आणि त्याच्यानंतर तुम्ही मैदानी चाचणीसाठी सुद्धा पात्र.
लेखी परीक्षा तुमची ही 100 मार्काची असणार आहे आणि मैदानी चाचणी तुमची ही 50 मार्काची असणार आहे. लेखी परीक्षा 100 मार्काची, त्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे गणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण. आणि सर्वांनी लक्षात घ्या, जर शैक्षणिक पात्रता 12वी पास असेल तर तुमचा अभ्यासक्रम जो असणार आहे साधारणतः ह्याच पात्रतेशी, शैक्षणिक पात्रतेशीच संबंधित असणार आहे. त्यामुळे तुम्हाला 5वी ते 12वी पर्यंत चे पुस्तकं वाचावी लागणार आहेत. फार महत्वाचं आहे. 5वी ते 10वी चे शालेय पुस्तकं, मग हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, सगळे पुस्तकं तुम्ही 5वी ते 10वी चे वाचा. ती व्यवस्थित वाचून झाल्यानंतर 11वी 12वीची लेखी परीक्षेसाठी उगाच वायफळ वाचन करू नका. यामध्ये सुद्धा तुम्हाला गणित आणि बुद्धिमापन हे 2 असे टॉपिक आहेत ज्याच्यावरती तुम्ही दररोज सराव केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात आणि मिळवायचेच आहेत, कारण हे आपल्याला स्कोर देणारा टॉपिक आहे. गणित 5वी ते 10वी, बुद्धिमापन सरावाने आपल्याला संपूर्ण मार्क्स मिळू शकतात. चालू घडामोडीसाठी तुम्हाला वर्तमानपत्र वाचण्याची गरज आहे. न्यूज ऐका, शक्यतो डीडी चॅनल्सवरचे, सह्याद्री चॅनलवरचे, नॅशनल चॅनलवरचे जे काही न्यूज असतील तेवढेच ऐका. थोडक्यात असतात, महत्त्वाचे असतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्र याच्याशी संदर्भातील सगळ्या बातम्या तुम्हाला मोजक्या वेळेमध्ये एकदम व्यवस्थित मिळू शकतात. त्याचबरोबर वर्तमानपत्र वाचायचं दररोज. त्याच्यानंतर मराठी व्याकरण, याचा पण तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित सराव केला तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. मागच्या वर्षीच्या काही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला घ्या, सराव करा. वेळेमध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका वाचून होते की नाही याचं तुम्हाला सरावादरम्यान समजेल. त्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागेल, ऍटलिस्ट सर्व प्रश्न आपले वाचून झाले पाहिजे आहेत. काय वेळ असं होतं की शेवटचे काही 5-6 प्रश्न असतात त्याची सर्वच उत्तर आपल्याला माहिती असतात, पण वेळेत पहिल्या काही प्रश्नांची उत्तरं सोडवल्या नसल्यामुळे मागचे काही प्रश्न राहून जातात आणि ते सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असताना सुद्धा आपण ते सोडवू शकत नाही. फार महत्वाचा आहे सराव. त्याच्यानंतर लेखी परीक्षेमध्ये काही मागच्या जर प्रश्नपत्रिकांमधले काही 1-2 प्रश्न असे असतात की खूप अवघड असतात किंवा थोडे विषयाच्या बाहेर असतील, थोडा अर्थव्यवस्थेवरती विचारलेला असेल, तर तेवढ्या एका प्रश्नासाठी तुम्ही अख्खा पूर्ण सगळा अभ्यास त्याच्यावरती अभ्यासासाठी वेळ घालवू नका. मागच्या काही प्रश्नांचं जर आकलन केल्यानंतर तुम्हाला समजेल की कशावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रकारेच तुम्ही तुमचा अभ्यास ठेवा. शक्यतो 3 टॉपिक्स तर तुमच्या हातात आहेत, त्याचा जर सराव केला तर पैकीच्या पैकी गुण. चालू घडामोडीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात आणि सामान्य ज्ञानवरती तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आणि त्याचबरोबर
बाजारपेठेमध्ये जर काय पुस्तकं अवेलेबल असतील ते तुम्ही वाचण्यासाठी वापरू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्हाला समजेल की कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रकारे तुमचा अभ्यास तुम्ही करू शकता. आता शारीरिक चाचणीसाठी, शारीरिक चाचणी ही 50 मार्कांची आहे. पुरुषांसाठी 1600 मीटर धावणं 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण आणि गोळाफेक 10 गुण, असे 50 मार्काचं विभाजन आहे. त्याच प्रकारे महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण आणि गोळाफेक 10 गुण. पण यात सर्वात महत्वाचं आहे 1600 मीटर धावणे याच्यासाठी वेळ दिलेली आहे. जर त्या वेळेत तुम्ही आलात तर तुम्हाला 30च्या 30 गुण. पण जर 1 सेकंद जर तुम्हाला तो जास्त लागला तर तुमचे मार्क्स कट करायला तिथे चालू होतं. प्रत्येक सेकंदा गणित तुम्हाला 1-1 मार्क गमवावा लागणार आहे. महिलांनाही तसंच आहे. दिलेल्या वेळेमध्ये आलं तर पूर्ण मार्क्स, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल त्या प्रकारे तुमचे 1-1 गुण कट व्हायला सुरुवात. 1600 मीटर धावणे मुलांसाठी 5 मिनिटं 10 सेकंद वेळ आहे. त्या वेळेत तुम्ही आलात तर तुम्हाला 30च्या 30 गुण. आणि जर 7 मिनिटं 10 सेकंदच्या वर तुम्ही गेलात तर तुम्हाला 0 मार्क. आणि 5 मिनिटं 10 सेकंद ते 7 मिनिटं 10 सेकंदच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला काय वेळ लागला असेल तर त्या पटीत तुमचे गुण कट होऊन तुम्हाला मार्क्स मिळणार. त्याच प्रकारे 100 मीटर धावणे 11.50 सेकंद मध्ये आलात तर पूर्ण गुण, 17.50 सेकंद लागले तर 0 मार्क. गोळाफेक 8.50 मीटरच्या पुढे गोळा गेला तर पूर्ण मार्क. 3.10 मीटर वरती गोळा पडला किंवा त्याच्या आत पडला तर तुम्हाला 0 मार्क. महिलांनाही तसंच क्रायटेरिया दिलेला आहे. 800 मीटर धावणे 2 मिनिट 50 सेकंदात आलात तर पूर्ण गुण, 4 मिनिटाच्या पुढे गेलात तर 0 मार्क. 100 मीटर धावणे 14 सेकंद आलात तर पूर्ण गुण, 20 सेकंदच्या पुढे गेलात तर 0 मार्क. गोळाफेक 6 मीटर पर्यंत पूर्ण मार्क, 4 मीटर पर्यंत 4 मीटर पेक्षा कमी आलात तर 0 मार्क. हे सांगण्याचं कारण मी मुद्दामून हे लिहून पण घेतलं होतं आणि तुमच्यापर्यंत हे पोचवत आहे, कारण जर तुम्ही आता सराव करत असाल तर वेळ आणि हे डिस्टन्स माहिती असायला पाहिजे. पहिल्या दिवसापासूनच तुम्ही वेळेवरती कॉन्सन्ट्रेट करा की तुम्हाला किती वेळ लागतो, काय करावं लागणार आहे. तयारी करतानाच जर उणीवा आपल्याला माहिती पडल्या तर आपण त्याच्यावरती जास्त वेळ देऊ त्याच्यावरती मेहनत घेऊ शकतो आणि जेव्हा परीक्षा येईल त्यावेळेस तुम्ही हे पूर्णच्या पूर्ण गुण तुम्ही घेऊ शकता. आणि फिजिकल मध्ये पूर्णच्या पूर्ण गुण मिळू शकतात. सराव तसाच ठेवा. याच्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींवर सुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला स्टॅमिना वाढवायचा आहे, आपल्याला आपली स्ट्रेंथ वाढवायची आहे. त्याच्यासाठी काय खायला हवं, काय आपण नाही खायला हवं याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आहे. त्या प्रकारेच आपण आपला फिजिकलची ज्या तयारी करू त्याच प्रकारे आपलं डाएट सुद्धा तसंच असायला हवं आणि आपण
वेळेचं पण घड्याळ लावूनच आपण ही प्रॅक्टिस केली पाहिजे आहे. कारण जेव्हा आपल्याला आपण आपल्या वेळेमध्ये हे आपण सराव करताना जर आपण वेळेमध्ये आपण आपलं टार्गेट कंप्लीट करत असेल तर आपल्यामध्ये एक प्रकारचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि तो आत्मविश्वास आपल्याला लेखी परीक्षेमध्ये सुद्धा खूप उपयोगी ठरतो. कारण जर आपण कॉन्फिडंट असेल की आपण फिजिकल मध्ये एवढं करू शकतो आहे, आपण लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तेवढाच जीव ओतून तेवढीच मेहनत घेऊन आपण आपलं लक्ष साध्य करू शकतो. आता बऱ्याच मुलांचं किंवा मुला मुलींचं असं म्हणणं असेल की आता ह्याच्यासाठी पुस्तक कोणतं वाचावं. तर एक तर मी सांगेन की एकनाथ पाटलांचा एक PSIचा ठोकळा आहे, पण तो PSIचा आहे ग्रॅज्युएट लेवलचा. PSI साठी जी पात्रता असते ती एक कोणत्याही शाखेचा पदवीधर असतो त्या हिशोबाने ते पुस्तक बनवलेलं आहे. पण त्यातले काही काही प्रश्न आपण आपल्या पोलीस भरतीशी सुद्धा निगडीत आहेत, तर त्यातलं तुम्ही वाचन करू शकता. त्याचबरोबर उमेश रुपणवार यांचं पोलीस भरतीचा ठोकळा आहे, तोही बाजारात उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही मागील परीक्षांचा अभ्यास करून काही प्रश्न त्याच्यामध्ये प्रश्न किंवा काही जो सिलेबस आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मांडलेला आहे, तर तोही पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे 5वी ते 10वीची सर्व पुस्तकं तुम्ही शालेय पुस्तकांचं वाचन करावे. मराठी व्याकरणाचा व्यवस्थित सराव करावा, त्याचं व्यवस्थित माहिती घ्या. आणि तुम्ही ह्या परीक्षेमध्ये तुमचा ह्या सुवर्ण संधी आहे, तुम्हाला मिळालेली उत्तम संधी समजून तुम्ही याच्याकडे लक्ष द्या, पुरेपूर मेहनत घ्या. जी काय माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुमची एक बेसिक माहिती म्हणा, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला जी काय माहिती हवी असेल ती मिळवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे बरेचसे अकॅडमी आहेत, तिथून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. वन डे एका दिवसाचं सुद्धा मार्गदर्शन सत्र असतं, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. मी माझ्या YouTube चॅनेलवरती सुद्धा पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षा यांच्या संदर्भातले काही व्हिडिओ सुद्धा अपलोड करत आहेत. खूप कमी वेळातला शक्यतो करेन की तुमचा जास्तीत जास्त वेळ तिथे न घालवता थोडक्या वेळेत सुद्धा तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल. तर उमेश रुपणवार यांचंच एक पोलीस भरतीवरचं एक मार्गदर्शन व्हिडिओ आहे, तो मी आज माझ्या YouTube चॅनलवरती अपलोड करेन. प्रेमा पाटील YouTube चॅनलचं नाव आहे, तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती भेटून जाईल. तर माझ्या मते मी तुम्हाला एक प्राथमिक माहिती किंवा एक आपली तयारी कशी असावी याचं माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर आपण तुमच्या काही प्रश्नांकडे वळूयात. मला वाटते बरेचसे प्रश्न मी बोलत असताना सुद्धा येऊन गेलेले आहेत. तर आपण त्याच्यावरती जाऊयात. माझ्या समोर जे पहिला प्रश्न येत आहे त्याच्यासाठीच मी जाईन. मग नंतर काही लोकांचे प्रश्न जर चुकून माझ्याकडून मिस झाले तर प्लीज तुम्ही परत मला माझ्या फेसबुक पेजवरती सुद्धा तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता. मी त्याचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. इथे PSI भरतीसाठी विचारलेलं आहे आणि किती एक्झाम्स द्याव्या लागतात. PSI भरतीसाठी शिक्षण किती हवं? PSI साठी आपल्याला ग्रॅज्युएट असावं लागतं. कोणत्याही शाखेचा पदवीधर PSI साठी पात्र असतो. आणि किती एक्झाम्स द्याव्या लागतात तर अजून तरी राज्यसेवेसाठी अटेम्प्ट्स वरती काही बंधनं नाही आलेली आहेत. आपण आपल्या वयाची मर्यादा जर आपण त्याच्या वयाच्या पात्रता मध्ये जर आपण पात्र ठरत असेल तर आपण परीक्षा देऊ शकतो. विशाल
तुम्हाला परफेक्ट बुक हवं आहे, मी तुम्हाला 2 पुस्तकांची नावं दिलेली आहे, तर ते तुम्ही त्या पुस्तकांचं तुम्ही वाचन करा, तर तुम्हाला त्याच्यातून नक्कीच समजेल किती महत्वाची ती पुस्तकं आहेत ते. मयूर, तुमचा जो प्रश्न आहे की तुमची जी पोलीस भरतीसाठी 100 मार्कांचं ग्राउंड आहे, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण आता माझ्या माहितीप्रमाणे तरी जो काही GR निघालेला आहे त्याच्यामध्ये तरी सध्या 50 मार्काचंच ग्राउंड आहे असं आहे, आणि त्याच्यामध्ये हे 3 इव्हेंट बी त्याच्यामध्ये टायमिंग सहित तुम्हाला सांगितलेलं आहे. पण जर याच्यामध्ये काही बदल होणार असेल, जर ते 100 मार्कांचं होणार असेल, तर मी नक्कीच माझ्या पेजवरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवेन की जर काही बदल झाला असेल. सध्या तरी हे 3च इव्हेंट ठरवले गेलेले आहेत, या 3 इव्हेंट वरती तुम्ही अभ्यास करा, मेहनत घ्यावी, त्याचा तुम्ही सराव करावा. मयूर, तुम्हाला परत तोच प्रश्न आहे की लेखी होणार की ग्राउंड होणार आहे. बघा, लेखी आधी होईल किंवा ग्राउंड आधी होईल याचा तुम्ही विचार करू नये. मला तर असं वाटतं की याचा कोणीच विचार करू नये. फक्त आपण तयारीत असायला हवा. आधी लेखी तर लेखी ठीक, आधी ग्राउंड तर ग्राउंड ठीक, पण दोघांची तयारी आपली व्यवस्थित झाली असायला हवी. महत्वाचं काय आहे तर तयारी होणं महत्वाचं आहे. ती आधी होणार आहे की नंतर होणार आहे हे तुम्ही जास्त लक्षात घेऊ नका. होणार तर आहे हे महत्वाचं आहे. 2019 सालच्या GR नुसार प्रथम लेखी होणार, मग ग्राउंड होणार आहे. पण जर त्याच्यामध्ये काय बदल होणार असेल तर नक्कीच मी माझ्या फेसबुक, माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू किंवा पुन्हा एकदा मी असंच एक सेशन घेऊन तुमच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवेन. जे पण काय अपडेट्स येतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मनोज, तुमचा एक प्रश्न आहे. मॅम, तुम्ही ज्यांना पोलीस जॉब मध्ये इंटरेस्ट असेल त्या मुलांना तुम्ही त्यांची चौकशी करून त्यांना बोलवून त्यांची उंची, शोल्डर चेक करून तर त्यांना पास करू शकता ना? आताचा जॉब मध्ये फार कमी लोक आहेत जे यात इंटरेस्ट घेतात. मला तुमचा प्रश्न नीटसा असं समजलेला नाहीये, पण तुम्ही हा प्रश्न पुन्हा एकदा मला विचारा नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. चुकून कोणाच्या प्रश्नाचं स्किप झालं असेल तर पुन्हा एकदा आपण चालू करूयात. मिनल, मी तो सेशन मध्ये आधीच सांगितलेलं आहे, महिलांसाठी वयाची अट, महिलांसाठी अशी वेगळी काय नाहीये. सर्व उमेदवारांसाठी 18 ते 28 आहे. जर आरक्षणाखाली जर कोणी येत असेल, खुला प्रवर्ग सोडल्यानंतर जर आरक्षणाखाली जर कुठला प्रवर्ग येत असेल तर त्यांच्यासाठी 33 वय हे आहे. रविकांत, PSI ला इंटरव्ह्यू असतो.
बऱ्याच जणांचा हाच प्रश्न आहे की आधी लेखी होणार की आधी ग्राउंड होणार. मी सांगितल्याप्रमाणे त्याचा विचार करू नका, तुम्ही त्याची तयारी करा. आधी ग्राउंड हो किंवा आधी लेखी हो, पण याच्याबद्दलचे अपडेट्स मी नक्कीच तुम्हाला देईन. पुस्तक कोणते आहे पुन्हा सांगाल का? नक्कीच सांगेल. पोलीस भरती ठोकळा एक मोठं पुस्तक असतं. त्याचे लेखक आहेत उमेश रुपनवार. दुसरा आहे PSI साठी असतो, पण त्याच्यामध्ये एक बेसिक माहिती खूप चांगली आहे. मी स्वतः ते पुस्तक पण वाचलेलं आहे. PSI ची तयारी करताना एकनाथ पाटील लिखित PSI चा एक मोठा ठोकळाच बोलतात त्याला, ठोकळा असं पुस्तक आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता. किरण कुमार, तुमचं म्हणणं आहे की 5 किलोमीटर धावणे ठीक होते, 1600 मी खूप फास्ट पळावे लागते, मीटर खूप फास्ट पळावे लागते. हे बघा, सराव करताना आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ना जोरात पळायचं ना हळू पळायचं, तर पण दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला आपलं टार्गेट कम्प्लीट करायचंय, कारण आपल्याला इथे मार्क्स मिळवायचे आहे. तर हे सरावादरम्यान तुम्हाला कळेल की तुम्हाला कसं घ्यायचं आहे. पहिला स्टार्ट तुमचा स्लो असायला हवा, किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये येत असाल तर तुम्ही तिथे कसं तुमचं धावणं सुधारलं पाहिजे. तुम्हाला लॉंग स्टेप्स मध्ये जायचे आहे, स्प्रिंग्स करायचे आहेत, कसं, याचं सगळं तुम्हाला सरावादरम्यान तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे सांगितलं होतं की घड्याळ लावूनच तुम्ही तुमचा सराव करा. PSIच्या प्रीसाठी कोणत्या सब्जेक्टवर जास्त हे बघा, सगळेच विषय असतात, त्या सर्वच विषयांचा अभ्यास करावा लागतो, पण ज्या विषयामधून आपल्याला संपूर्ण गुण किंवा पैकीच्या पैकी गुणांची अपेक्षा आहे अशा अभ्यास विषयावरती आपण लक्ष केलं पाहिजे. त्यामुळे बुद्धिमापन, CSAT यासारखे जो पेपर आहे त्याच्यावरती तुम्ही सराव केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. कागदपत्र कधी चेक केली जातात, त्याचं तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तारीख वगैरे सगळं नमूद केलं जातं, तुम्हाला तसा माहिती दिली जाते. त्या ह्याच्यातच आफ्टर तुम्ही फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला त्याचं माहिती येते. पोलीस ड्रायव्हर बद्दल मला एवढीच माहिती आहे की तो एक वेगळी अशी भरती निघते. सध्या कधी आहे याचा मला अंदाज नाही आहे, पण जर त्याच्याबद्दल पण काय माहिती असेल तर मी नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये याच्या माझ्या पेजवरती त्याची पण मी तुम्हाला माहिती देईन. ओपन कास्टला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे, पण जर तुम्ही SCBCच्या खाली येत असाल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट नक्कीच आवश्यक आहे. ओपन कास्टसाठी डोमिसाइल सर्टिफिकेट गरजेचं आहे. हो, पोलीस बँड मधून सुद्धा तुम्हाला
या पोलीस भरती अंतर्गत काही जागा रिझर्व असतात, काही कोटा असतो. पोलीस बँड अंतर्गत सुद्धा तुम्ही या पोलीस खात्यामध्ये येऊ शकता. तर त्याचाही तुम्ही विचार करू शकता. जर एखाद्याला एक इन्स्ट्रुमेंट वाजवता येत असेल आणि तुम्हाला आवड असेल पोलीस खात्याची, तर तुम्ही नक्कीच पोलीस बँड मध्ये सुद्धा पोलीस बँड करता सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर येणारी पोलीस भरती तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे आणि या संधीचा तुम्ही चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. तुम्ही पोलीस खात्यामध्ये येत आहात, एक शिस्तबद्ध असं खातं आहे. चांगली मेहनत घ्या, व्यवस्थित माहिती घ्या, फॉर्म व्यवस्थित भरा, त्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन घ्या, अभ्यास नीट करा, दररोज अभ्यास करा, लेखी परीक्षेचा पण करा आणि तुमच्या मैदानी चाचणीसाठी सुद्धा करा. एक दिवस लेखी किंवा आठवडाभर लेखी, त्याच्यानंतरचा आठवडाभर आपण फिजिकल करू, असं न करता दररोज सराव ठेवा आणि व्यवस्थित आहार पण घ्या, त्याच्यावरती सुद्धा महत्व द्या. काही लोक कॉलेज करून परीक्षा देण्यासाठी इच्छुक असतील, काही लोक जॉब करून कॉलेज करून ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असाल. लक्षात ठेवा, इतिहास आपण घेतला होता, इतिहासाच्या पानातूनच मी लाईव्ह आलेली आहे. इतिहास आपल्याला आपलं वर्तमान घडवण्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. लोकांनी संघर्ष कसे केले, त्यांनी परिस्थितीला तोंड कसं दिलं, आपणही कसं संघर्ष करू शकतो, आपण आपलं ध्येय साध्य कसं करू शकतो आणि संघर्षातूनच ध्येय साध्य होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणींना तुम्ही बिलकुल निराश होऊन जाऊ नका, त्याच्यावरती तोड काढा. सोल्युशन्स आहेत भरपूर. कोणाशी बोलता आलं तर बोलून तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तुमच्या या ध्येयामध्ये यशस्वी व्हा, अशीच माझी इच्छा आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा. मला वाटतं काही अजून प्रश्न येत आहेत. हेच आहेत की मी शक्यतो यावेळेस फक्त पोलीस भरतीवरतीच देईन. तर बाकीचे प्रश्नांना मी त्या संबंधित सेशन्स मध्ये उत्तर देईन, कारण आता लोकांना जास्त करून पोलीस भरतीची ओढ आहे, त्याच्याबद्दलची माहिती हवी आहे. स्पोर्ट्स कोटामधले पण लोकांचे प्रश्न आहेत की कोणते सर्टिफिकेट्स लागतील. तर स्पोर्ट्स मधून ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता प्राप्त असलेले खेळाचे राष्ट्रीय स्तरावरच सर्टिफिकेट असेल तर त्याला प्राधान्य असतं. आणि जिल्हास्तरीय NSS सर्टिफिकेट आहे, त्याचा काय फायदा होईल. तर NSS सर्टिफिकेटचा कितपत फायदा होतो याचं उत्तर आता तरी माझ्याकडे नाही आहे, पण रमेश्वर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईन. पण जी महत्वाची कागदपत्र होती ती तुम्हाला मी सांगितलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष द्यावे.
एक्झाम ऑनलाईन होणार का ऑफलाईन, तर याच्यावरती सुद्धा अजून स्पष्ट असं काही निर्णय आलेला नाहीये. मी तुम्हाला वारंवार तेच सांगत आहे, जर पोलीस भरतीच्या संदर्भात काही सुद्धा अपडेट आले तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर आतापर्यंत तरी लेखी परीक्षा होणार आहे तर ती ऑफलाईनच होईल. त्यामुळे आपण ऑनलाईन की ऑफलाईन याचा विचार न करावा. तुम्ही फक्त तयारीवरती लक्ष केंद्रित करावे. पोलीस बॉईज साठी रिझर्वेशन असतं. तर मला वाटतं मी पुन्हा काही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इतिहासाच्या पानातून चे संस्थापक प्रोफेसर प्रदीप कदम आणि ओम ठोंबरे यांचे मी आभार मानते की तुम्ही पुन्हा मला एकदा संधी देऊन पुन्हा लोकांशी चर्चा करण्याची संधी दिली. तर धन्यवाद. थँक्यू.